चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, उद्या 30 डिसेंबर शनिवार बघा, अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वात मोठा दिवस, कारण उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातील संकष्टी चतुर्थी। तसंच 2023 मधील म्हणजे या वर्षातील ही शेवटची चतुर्थी। खरं तर चतुर्थीचा दिवस हा गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी, गणपती बाप्पांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा समजला जातो। या दिवशी तुम्ही गणपती बाप्पांच्या जेवढ्या सेवा आणि उपाय कराल, ह्या सगळ्याच सेवा ह्या अत्यंत प्रभावी म्हटल्या जातात। बघा, यातील एक महत्त्वाची सेवा मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तुमच्या कठीणातील कठीण इच्छा पूर्ण करण्यासाठी, आलेले प्रत्येक इच्छेसाठी, किंवा अशी एखादी इच्छा जी वर्षानुवर्षांपासून पूर्ण आहे, किंवा अशी एखादी इच्छा जी पूर्ण होत येते, अगदी 90% ती गोष्ट येते, पण असं काहीतरी मध्ये विघ्न येतं किंवा अडथळा येतो की ती माझी इच्छा अपूर्ण राहते। बघा, हा जो उपाय आहे हा इच्छित इच्छा, तुमची जी काही मनोकामना आहे ती पूर्ण करण्यासाठी अत्यंत प्रभावी हा उपाय आहे। उद्याच्या दिवशी हा उपाय जर तुम्ही केला तर 16 दिवसांच्या आत, मोजून 16 दिवसांच्या आत तुमची कितीही कठीण असणारी इच्छा पूर्ण होईल। तसंच गणपती बाप्पांचा आशीर्वाद तुमच्यावरती प्राप्त होईल, ज्यामुळे तुमच्या घरामध्ये सुख, समृद्धी, शांती, ऐश्वर्य या सर्वांची प्राप्ती होईल। आता उपाय काय आहे ते ऐकण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, सगळ्यात आधी सांगते की गणपती बाप्पांची उद्या सेवा कशी करायची। खरं तर उद्या आपल्याला लवकर उठायचं आहे, 5-5:30 पर्यंत तरी उठलंच पाहिजे, कारण उद्याचं जे स्नान आहे ते अत्यंत महत्त्वाचं आहे। ठीक आहे, स्वच्छ सुंदर स्नान संध्या जे काही असेल ते आटपायचं आहे। त्यानंतर तुमच्या देवघरामध्ये असलेली गणपती बाप्पांची मूर्ती, या मूर्तीला तुम्हाला अभिषेक घालायचा आहे। फोटो असेल तर तो स्वच्छ पुसा, मूर्ती असेल तर त्याला अभिषेक घालायचा आहे। एक छोटं ताम्हण घ्यायचं आहे, ताम्हणामध्ये ही मूर्ती तुम्हाला ठेवून द्यायची आहे। वरती थोडंसं पाणी, अगोदर पाणी अर्पण करायचं, जल अर्पण करायचं, त्याच्यानंतर पंचामृत टाकायचं आहे, पुन्हा जल अर्पण करायचं आहे आणि मूर्ती स्वच्छ पंचामृताने अभिषेक घालून घ्यायची आहे। त्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसायची आहे। एक चौरंग घ्या, किंवा जे देवघर आहे देवघरातच ठेवली तरीही चालेल। आता मी स्वतः चौरंगावरती प्रत्येक चतुर्थीला ठेवत असते, तर चौरंगावरती किंवा मग देवघरामध्येच ठेवून द्या। ठेवण्याच्या अगोदर थोडेसे तांदूळ ठेवा, त्याच्यावरती ही मूर्ती तुम्हाला, गणपती बाप्पांची जी मूर्ती आहे ती ठेवून द्यायची आहे। गणपती बाप्पांच्या मूर्तीला थोडंसं हळद, कुंकू, अष्टगंध अर्पण करायचं आहे। शक्यतो उद्याच्या दिवशी लाल रंगाचं फूल बाप्पांना अर्पण करायचं आहे, कारण गणपतींचा आवडीचा जो रंग आहे तो लाल आहे। लाल फूल, लाल फळ, एखादं डाळिंब किंवा एखादं सफरचंद लाल रंगाचं, हे गणपती बाप्पांना नैवेद्य म्हणून अर्पण करायचं आहे। जर तुमची मुलं खूप किरकिर करत असतील, अभ्यासात त्यांची प्रगती होत नसेल, किंवा अभ्यासात त्यांना चांगले मार्क मिळावे, अभ्यासात लक्ष लागावं असं तुम्हाला वाटत असेल, तर उद्याच्या दिवशी तुमच्या मुलांकडनं 11 किंवा 21 मोदक हे गणपती बाप्पांना व्हायला सांगा। तुम्ही बनवा, मुलांना ते गणपती बाप्पांच्या समोर ठेवायला सांगा। मोदक करणं शक्य नसेल तर मग गुळाचे 11 खडे, छोटे छोटे गुळाचे 11 खडे करा आणि प्रत्येक खडे अर्पण करत असताना मुलांना ओम एकदंताय नमः या मंत्रात जप करायला सांगा। तसंच उद्याच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांच्या समोर बसायचं आहे, गणपती अथर्वशीर्ष म्हणायचं आहे। 21 किंवा मग 7 ज्या दुर्वा असतात, या दुर्वा आपल्याला हातामध्ये यांची जुडी करून हातामध्ये घ्यायची आहे। इच्छित मनोकामना व्यक्त करायची आहे। अशी एखादी अडलेली इच्छा असेल ती इच्छा पूर्ण करण्यासाठी गणपती बाप्पांना साकडं घालायचं आहे। त्यानंतर गणपती बाप्पांचं जे सर्वश्रेष्ठ मानलं जातं गणपती अथर्वशीर्ष, हे गणपती अथर्वशीर्ष म्हणायचं आहे आणि ती हातातील जी दुर्वा आहे ही दुर्वा तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायची आहे। बघा, अत्यंत साध्या आणि सोप्या गोष्टी आहेत, मात्र उद्याच्या दिवशी या गोष्टींचं महत्त्व हे खूप जास्त आहे। अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने 10 ते 15 मिनिटात होणाऱ्या या गोष्टी आहेत। बघा, उद्याचा दिवस, उद्याची संधी सोडू नका। कमीत कमी या पद्धतीने थोडीफार तरी गणपती बाप्पांची सेवा ही नक्की करा, कारण गणपती बाप्पा हे दुःख हरते आहेत, ते संकट हरते आहेत। कितीही मोठं संकट आलं असेल किंवा कितीही मोठं आपल्या आयुष्यात विघ्न येणार असेल तर ते टळवणारे किंवा त्या संकटाला पळवणारे हे आपले बाप्पाच आहेत। आता दररोज जरी आपल्याला गणपती बाप्पांची पूजा सेवा नसेल जमत, तरी कमीत कमी महिन्यातून चतुर्थीच्या दिवशी तरी आपल्याला ही साधी सोपी सेवा ही आपल्याकडनं झालीच पाहिजे। आता उद्याचा महत्त्वाचा उपाय बघा, काय करायचं आहे उपायासाठी। तुम्हाला एक लाल रंगाचा कागद घ्यायचा आहे। एक लाल रंगाचा कागद घ्या। लाल रंगाचा कागद नसेल तर सफेद रंगाचा कागद घ्या, त्याला थोडंसं कुंकू लावा, कुंकवाचं पाणी, आणि तो जो कागद आहे तो लाल करा।
ठीक आहे. आता हा लाल कागद झाला की त्यानंतर काय करायचं ते वाटीमध्ये थोडीशी हळद घ्यायची आहे. या हळदीमध्ये थोडंसं तुम्हाला गंगाजल किंवा घरातलं जे शुद्ध पाणी आहे हे पाणी घालायचं आहे आणि औदुंबराची काडी घ्या किंवा मोरपंखाची काडी घ्या आणि या काडीने किंवा आंब्याचे एखादे पान, आंब्याची काडी घेतली तरी चालेल आणि या काडीने तुम्हाला त्या पानावरती, त्या लाल रंगाच्या पानावरती एक मंत्र लिहायचा आहे. मंत्र सांगते, हा मंत्र तुम्हाला व्यवस्थित लिहायचा आहे. मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा. मंगलमूर्ते विघ्नहरा, मूर्ती नाही, पुन्हा एकदा सांगते, मंगलमूर्ती नाही, मंगलमूर्ते. मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा. हा मंत्र लिहायचा त्या हळदीने आणि त्याच्या खाली तुमची अशी इच्छा जी पूर्ण होता राहते किंवा अशी एखादी इच्छा जी अपूर्ण आहे, वर्षानुवर्ष खूप प्रयत्न करूनही ती इच्छा पूर्ण होत नाही, तर ती इच्छा तुम्हाला त्याच्यावरती लिहायची आहे, त्या पानावरती. त्यानंतर त्याची चौकोनी तुम्हाला घडी घालायची आहे आणि गणपती बाप्पांच्या खाली, म्हणजे गणपती बाप्पांची जी मूर्ती तुम्ही चौरंगावरती किंवा देवघरात ठेवलेली आहे त्या मूर्तीच्या खाली हा कागद ठेवायचा आहे आणि याच्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची. एक छोटीशी प्लेट किंवा वाटी घेतली तरी चालेल, त्यामध्ये ही चिठ्ठी ठेवली आणि त्याच्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती ठेवली तरीही चालेल. ही जी चिठ्ठी आहे ही 16 दिवस तुम्हाला गणपती बाप्पांच्या खालीच ठेवून द्यायची. 16 दिवसात ती अजिबात काढायची नाही, हलवायची नाही, काहीच नाही. समजा तुम्हाला मध्ये अभिषेक घालायचा असेल गणपती बाप्पांना, मध्ये तुम्हाला जर मूर्ती साफ करायची असेल, धुवायची असेल, तर त्यावेळेस तुम्ही मूर्ती काढू शकता. मूर्तीची जी पूजा असेल किंवा मूर्तीचं जे काही असेल अभिषेक वगैरे ते करायचं आणि पुन्हा ती मूर्ती त्या चिठ्ठीवरती ठेवून द्यायची. असं 16 दिवस करायचं. 16व्या दिवशी ती चिठ्ठी तुम्हाला काढायची आहे. 4 ते 5 कापराच्या वड्या तुम्हाला त्या चिठ्ठीवरती ठेवून द्यायच्या आहेत आणि तो जो कागद आहे तो कागद तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे. बघा, 16 दिवसांच्या आत तुमच्या कितीही कठीण असणाऱ्या इच्छा पूर्ण होतील. कामात आलेले अडथळे जे होते ते कामात आलेले अडथळे कुठेतरी दूर होतील आणि तुमची कामं मार्गी लागतील. बघा, 16 दिवसांच्या आत तुम्हाला भरपूर रिझल्ट यायला सुरुवात होईल. अत्यंत प्रभावी सेवा आहे जी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला करायची आहे. समजा 16 दिवस मी ही सेवा केली, तर खूप चांगला लाभ आला, मला खूप चांगलं वाटलं, माझं खरंच काम झालं. त्यानंतर जर तुमची दुसरी एखादी इच्छा असेल आणि पुन्हा तुम्हाला अशा पद्धतीने ती इच्छा पूर्ण करायची असेल, तर कुठल्याही मंगळवारी, बुधवारी किंवा कुठल्याही चतुर्थीपासून तुम्ही ही जी सेवा आहे ती पुन्हा करू शकता. फक्त ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा कराल त्यावेळेस एकाच इच्छेसाठी ही सेवा करायची आहे. 16 दिवस पूर्ण झाले, 5-6 दिवस जाऊ द्या, त्यानंतर पुन्हा दुसरी एखादी इच्छा असेल तर ती इच्छा पुन्हा अशा चिठ्ठीवरती लिहा. पुन्हा गणपती बाप्पांच्या मूर्तीच्या खाली ही चिठ्ठी ठेवा. दररोज 16 दिवस गणपती अथर्वशीर्ष म्हणायचं आहे, गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आहे, गणपती बाप्पांना हळद कुंकू अर्पण करायचं आहे, धूप दीप दाखवायचे आहे. 16 दिवस न चुकता गणपती अथर्वशीर्ष हे म्हटलंच पाहिजे, तरच या सेवेचा आपल्याला लाभ होईल. बघा, अत्यंत महत्त्वाचा, अत्यंत साधा आणि सोपा असणारा हा उपाय तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल. प्रत्येकाने उद्याच्या दिवशी हा उपाय आवर्जून करा. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.